जय भीम, जय गाडगे बाबा। आज 23 फेब्रुवारी, आजच्याच दिवशी कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचा जन्म झाला होता। त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या गावी झाला। बाबांचं सगळं लहानपण अत्यंत गरीब कुटुंबात बाबाचा जन्म झाला। गाडगे बाबांनी लहानपणापासून शेतीमध्ये ढोरं वाहण्याचं काम केलं। सुरुवातीपासूनच बाबांना संत गाडगे बाबांनी स्वच्छतेचं महत्व जगाला सांगितलं आणि या अमरावती जिल्ह्यातून स्वच्छतेचं महत्व आज संपूर्ण जगात निर्माण झालं। गाडगे बाबांनी कीर्तनाची धुरा आपल्या हाती घेऊन दिवसभर गावोगावी पैदल फिरून संपूर्ण गाव परिसर स्वच्छ करून रात्री लोकांच्या मनातून कीर्तनातून घाण काढायचं काम कर्मयोगी गाडगे बाबांनी केलं। राष्ट्रीय संत कर्मयोगी गाडगे बाबांचं कार्य एवढं महान आहे की जगात त्या कार्याला तोड नाही। गाडगे बाबांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, देवधर्म, अज्ञानी यावर कुऱ्हाडीने हल्ला केला। संत गाडगे बाबांनी विज्ञानवादी विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं। शिक्षणावर महत्व दिलं। गाडगे बाबांचं कार्य आजही अधुरं आहे। ज्या गाडगे बाबांनी या देशात देव नाही बाप हो, देवळात देव नाही तर पुजाऱ्याचं पोट आहे असा संदेश दिला, पण त्याच गाडगे बाबाला आज देव बनवण्याचं काम केलं। त्या गाडगे बाबाला आज आपण देव बनून एका देवाच्या मंदिरात बसून त्या गाडगे बाबाला देव करून टाकलं। ज्या गाडगे बाबांनी आयुष्यभर देवासोबत संघर्ष केला, देवळात देव नसून पुजाऱ्याचा पोट आहे। ज्या गाडगे बाबांनी सांगितलं की बाबा हो, देव दगडात नाही रे तर देव माणसात आहे। माणसात गाडगे बाबांनी देव शोधला, पण त्याच गाडगे बाबाला आज या व्यवस्थेने देव करून टाकलं। ज्या गाडगे बाबाचं जन्म ठिकाण शेंडगाव आहे, त्या शेंडगावात बाबांच्या जन्म ठिकाणी आज अनेक देव आणून बसवले। ज्या गाडगे बाबांनी आणि त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर देवासोबत संघर्ष केला, देव हा संकल्प नाकारला। विज्ञानवाद इथल्या मानवांच्या मनात रुजवण्याचं काम गाडगे बाबांनी केलं। शिक्षणाला महत्व दिलं, कष्टकऱ्यांना महत्व दिलं, कामगारांना महत्व दिलं, शिक्षण कार्य करणाऱ्या महामानवांना महत्व दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केलं, तुकडोजी महाराजांना सोबत घेऊन काम केलं, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं कार्य समोर नेण्याचं गाडगे बाबांनी काम केलं, कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षण कार्य समोर नेण्याचं गाडगे बाबांनी काम केलं, भगवान बुद्धांचा विज्ञानवादी विचार घरोघरी गाडगे बाबांनी पोहोचवला। संत कबीराचे तत्व, दगड पुजल्याने जरी ईश्वर मिळत असेल तर मी पहाडाची पूजा करीन, या तत्वज्ञानी संत कबीराचे विचार
गाडगे बाबांनी घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं. संत रविदासाचे विज्ञानवादी विचार, मन चंगा तो कटोती में गंगा, हे काम घरोघरी पोहोचवण्याचं गाडगे बाबांनी केलं. संत तुकाराम महाराजांचं काम घरोघरी पोहोचवण्याचं काम गाडगे बाबांनी केलं. संत तुकाराम महाराजाचं जे अभंग आहे त्या अभंगाच्या माध्यमातून गाडगे बाबा गावोगावी जाऊन कीर्तन भजन मंडळाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याचं काम करत. संत तुकाराम महाराजांचे विचार इथल्या उपेक्षितांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि गाव कुसाबाहेर राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात संत तुकाराम महाराजांचे अभंग, संत तुकाराम महाराजांचे विचार पोहोचवण्याचं काम संत गाडगे बाबांनी केलं. गाडगे बाबांनी सांगितलं की खरा देव माणसात आहे. बाबा हो, भुकिल्यांना अन्न द्या, जो भुकीला आहे त्याला अन्न द्या, जो तहानलेला आहे त्याला पाणी पाजा, जे उघडे नागळे आहेत त्याला कपडे देण्याचं काम करा, जे बेकार आहेत त्यांना रोजगार देण्याचं काम करा, जे आंधळे आहेत, जे अपंग आहेत, जे रोगी आहेत त्यांची सेवा करा, आरोग्याची सेवा करा, रोग्यांना औषध द्या, अपंगांना सेवा द्या, रोग्यांचं निवारण करा, पशुपक्ष्यांना अभय द्या, त्यांना दाना पाणी द्या, जनावरांना अन्न द्या, मुक्या जनावरांना पाणी पाजा, गरीब तरुणांचं लग्न करून द्या, दुःखी कष्टकरी असतील त्यांना हिंमत द्या, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, आणि जे बेकार असतील त्या बेकारांना रोजगार देण्याचं काम करा. असे विचार या महान राष्ट्रीय संत गाडगे बाबांनी केले. कर्मयोगी गाडगे बाबांचे विचार आजही मिटवण्याचं काम चालू आहे. त्या गाडगे बाबाचे विचार त्यांच्या जयंतीनिमित्त आपण खऱ्या अर्थानं घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. ज्या गाडगे बाबांनी सांगितलं की भटजी ब्राह्मणाच्या नादात लागून तुमचं घरदार बर्बाद करू नका, ज्या घरात बापाला दारूचं आणि मायला देवाचं व्यसन असेल ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. हे गाडगे बाबाचे विचार आहेत. त्या गाडगे बाबाचे विचार आजही पूर्णपणे मिटून टाकण्याचं काम चालू आहे. ज्या गाडगे बाबानं इथल्या कष्टकऱ्यांसाठी विज्ञानवादी विचार पेरले, त्या गाडगे बाबाच्या विज्ञानवादी विचाराच्या विरुद्ध जाऊन देववादी विचार या ठिकाणी आणण्याचं काम केलं. त्या गाडगे बाबालाच देव बनवून टाकलं. ज्या गाडगे बाबानं आयुष्यभर देव नाकारला, विज्ञानवादी विचार खरोखरी पोचवले, स्वच्छतेला महत्व दिलं, दिवसा गावोगावी फिरून दिवसभर साफसफाई स्वच्छता करून रात्री कीर्तनातून लोकांची घाण काढण्याचं काम गाडगे बाबांनी केलं. त्या गाडगे बाबांचे विचार आजही तसेच मांग नेण्याचं काम चालू आहे. त्या गाडगे बाबाचे विचार आपण समोर नेण्याचं काम केलं पाहिजे. गाडगे बाबांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालण्याचं काम खऱ्या अर्थानं आज आपण केलं पाहिजे. अन्यथा या देशात मोठ्या प्रमाणात गाडगे बाबांचे विचार मिटवण्याचं काम चालू आहे. देव धर्माला
मोठ्या प्रमाणात उत्तेजन देण्याचं काम चालू आहे. जागोजागी मंदिरं उभं करून शेठजी भटजींचं पोट भरणार आहे हे धंदेवाई महाराज निर्माण करण्याची प्रथा चालू आहे. या देशात संत परंपरेला मिटवणारी बुवाबाजी आणि महाराजाची फौज तयार करण्याचं काम या देशातली वर्ण व्यवस्था करत आहे. संत परंपरेचे जे विचार आहेत, महाराष्ट्राची जे संत परंपरा आहे, ज्या संत परंपरेनं तथागत भगवान बुद्धांचे पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग 10 पारमार्थ्याचे जे तत्व सांगितले, त्याच तत्वाला आज पायाखाली तुळवल्या जात आहे. गाडगे बाबांचं विचार परिपूर्ण मिटवण्याचं काम चालू आहे. देऊळ निर्माण करणं, देव बसवणं आणि इथल्या बहुजनांना या देवाच्या नांदी लावणं हा सरासर धंदा या महाराष्ट्रात आणि या देशात मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि या देवधर्माला इथल्या राजकारण्यांनी उत्तेजन देण्याचं काम केलं. गाडगे बाबांनी गोदावरी नदीवर त्या ठिकाणी पिंडदान करायचा कार्यक्रम चालू होता. त्या पिंडदानात सगळं शिजवलेलं अन्न, फुलं, दिवे, हार, फुलं टाकून एक शेतकरी ते पिंडदानाचा कार्यक्रम करत होता. त्या ठिकाणी 5 भटजी बसले होते. त्या भटजींना त्या पिंडदानाचे क्रियाक्रम करण्याचा काम चालू असताना गाडगे बाबा नेमकं त्या ठिकाणी गेले. गाडगे बाबा जसे त्या ठिकाणी गेले तसे गाडगे बाबांना तो तमाशा पाहिला आणि खऱ्या अर्थानं हाच तमाशा गाडगे बाबांना बंद करायचा होता. म्हणून कीर्तनातून लोक जागृती करण्याचं काम गाडगे बाबांनी केलं. ज्या भटजी शेठजी लोकांनी इथल्या शेतकऱ्यांना चिवत्या बनवून आपलं पोट भरण्याचं जे साधन या ठिकाणी महाराष्ट्रात तयार केलं, ते गाडगे बाबांना बंद करायचं होतं. ज्या नदीकाठी हा खेळ खंडोबा चालू होता, त्या नदीकाठी गाडगे बाबा गेले आणि त्या 5 भटजीच्या भोवताल जाऊन बसले. गाडगे बाबांना त्या भटजींनी उठून दिलं. हे बुड्या, उठ इथून. हे बुड्या, चाल, अनाज घेऊ नको, ते अनाज स्वर्गात पोचवायचं आहे. गाडगे बाबा म्हणा, स्वर्गात अनाज कसं पोचणार? याचा बाप मेला, याच्या बापाला हे स्वर्ग भेटलं पाहिजे आणि हे अनाज स्वर्गात जाऊन याच्या बापाले पावन झालं पाहिजे. यासाठी आम्ही हे पूजा मांडली. या पूजेत हे याचा बापाला आम्ही स्वर्गात हे अनाज पाठवू. गाडगे बाबा म्हणा, स्वर्गात अनाज? उठले गाडगे बाबा आणि लगेच नदी काठी गेले. नदी काठी गेल्यानंतर नदीत पाय टाकला. नदीत पाय टाकल्याबरोबर गाडगे बाबानं त्या भटजी लोकांच्या अंगावर पाणी फेकण्याचं काम चालू केलं. ते भटजी म्हणत, बुड्या, पागल झाला काय? अंगावर पाणी काऊन फेकत? गाडगे बाबा म्हणत, मी तुमच्या अंगावर पाणी फेकत नाही, तर मी माझ्या वावरात पाणी फेकतो, मला शेतीला पाणी देतो. हे बुड्या, तू शेत कुठे आहे? तू वावर कुठे आहे? मला वावर त्या तिकडे अमरावती इथं आहे. मग अथून अमरावतीत पाणी कसं जाईल? तुम्ही जर अथून स्वर्गात अनाज पाठवत असाल तर मी अथून मला वावरात पाणी टाकतो. तुम्ही जसं स्वर्गात जेवण पाठवसान तसं मी मला वावरात पाणी टाकतो. गाडगे बाबांनी पाणी शिपळणं चालू केलं. तसेच ते भटजी उठले, भट ब्राह्मण उठले
आणि ज्या शेतकऱ्यानं हा क्रियाक्रम करण्याचा कार्यक्रम आखला होता त्याच्यावर सगळं पाणी फिरलं हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर तो त्या भटजीला सोडून गाडगेबाबाच्या जवळ आला आणि गाडगेबाबाचे पाय पकडून त्या शेतकऱ्यांना क्षमा मागितली आणि गाडगेबाबांना आश्वासन दिलं की यानंतर मी कोणत्याही ब्राह्मणाच्या हातून कोणताही क्रियाक्रम करून घेणार नाही. हे गाडगेबाबांना अपेक्षित होतं. हे लोक जागृती गाडगेबाबांना अपेक्षित होती. ज्या गाडगेबाबांनी इथल्या फाट ब्राह्मणांनी जो व्यवसाय चालू केला तो व्यवसाय खऱ्या अर्थानं मिटून टाकण्याचं काम गाडगेबाबांनी केलं होतं. गाडगेबाबांनी सांगितलं की हे भटजी शेठजी तुमची सरासर लूट करतात. देवाच्या नावानं हा धंदा यायनं मांडला. हे फक्त पोट भरायचं काम हे शेठजी भटजी करतात. इथल्या बहुजनांना कष्टकऱ्यांना लुटून यायचं पोट भरायचं काम करतात. दगडात देव नाही तर देव माणसात आहे. देवळात देव नाही तर पुजाराचं पोट देवळात आहे. हा संदेश गाडगेबाबांनी दिला. अनेक प्रसंग गाडगेबाबांचे देवधर्माशी संघर्ष करताना आले. गाडगेबाबांनी आयुष्यात कधीच पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. आयुष्यात कधीच कोणत्या देवाच्या मंदिरात गाडगेबाबा गेले नाही. गाडगेबाबा पंढरपूरला गेले पण गाडगेबाबा काय करत तर गोदावरी नदीच्या काठी जे लोक संडास करायचं काम करत त्या लोकांची घाण साफ करायचं काम गाडगेबाबांनी केलं. आयुष्यात कधी गाडगेबाबा कोणत्या मंदिरात गेले नाही. देवापुढे झुकले नाही. कधीच गाडगेबाबांनी मंदिरं बांधले नाही तर गाडगेबाबांनी आश्रम बांधले. बेघरांना निवारा घर बांधले. चोकामेळा आश्रम 1920 मध्ये गाडगेबाबांनी चोकामेळा धर्मशाळा निर्माण केली. जे पंढरपुरात आजही अनेक दिवसापासून आज 150 वर्ष उरायले तरी ते संस्था आजही टिकून आहे. ते धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं करून दिली होती. बाबासाहेबांचं आणि गाडगेबाबाचं काय नातं होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. गाडगेबाबा 21 जुलै 1941 ला मुंबईमध्ये अतिशय आजारी होते. नेमकं आजारी गाडगेबाबा आजारी आहेत म्हणून बाबासाहेबांच्या एका कार्यकर्त्यांनी बाबासाहेब त्यावेळेस व्हाईसरायच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री होते. बाबासाहेब दिल्लीला जाण्यासाठी विमानाने निघाले पण बाबासाहेबांना त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबासाहेब गाडगेबाबा अतिशय बिमार आहेत आणि मुंबईतच गाडगेबाबांना भरती करण्यात आलं. बाबासाहेबांनी 1000 कामं सोडून गाडगेबाबांना भेटण्याचं काम केलं. सोबत काय नेलं असेल तर 2 घोंगळे नेले. जे अंगावर आपण घेतो त्याला घोंगळं म्हणतात. ते 2 घोंगळे बाबासाहेबांनी गाडगेबाबाला नेले. गाडगेबाबा ज्या दवाखान्यात भरती होते त्या दवाखान्यात बाबासाहेब स्वतः गेले. गाडगेबाबाची विचारपूस केली. गाडगेबाबाचे जे तब्येत खराब होती त्यांचे औषध गोळ्या व्यवस्थित बाबासाहेबांनी त्या मेडिकलच्या स्टाफला सांगून गाडगेबाबांच्या हातात दिले. 2 घोंगळे बाबासाहेबांनी गाडगेबाबाला दिले. त्यावेळेस गाडगेबाबा म्हणतात की बाबासाहेब तुमचा एवढा मूल्यवान वेळ तुम्ही मला दिला. तुमच्या एका मिनिटाला महत्व आहे. तुम्ही या देशाची राज्यघटना लिहिली. तुमचा एक मिनिट या देशासाठी महत्वाचा आहे. तुम्ही मला पाहण्यासाठी कसे काय आले. मी काय केलं. मी काहीच केलं नाही. त्यावेळेस बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले. गाडगेबाबांसाठी अश्रू आले. बाबासाहेबांचे गाडगे महाराजांवर एवढे अतिशय प्रेम होते की गाडगेबाबांसाठी अश्रू टाकले बाबासाहेबांनी. बाबासाहेबांचं आणि गाडगे महाराजांचं
कसं वैचारिक नातं होतं हे या प्रसंगीतून आपल्याला लक्षात येऊ शकते की गाडगेबाबासाठी बाबासाहेब टसटस रडतात आणि गाडगेबाबा रडतात, बाबासाहेब रडतात म्हणून गाडगेबाबा सुद्धा टसटस रडतात. आजही तो प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. त्या प्रसंगावर अनेक लोक पीएचडी करू राहिले की एवढं मोठं वैचारिक नातं हे कसं असू शकते. गाडगेबाबाला बाबासाहेबांनी एक गुरुच मानलं होतं आणि बाबासाहेबांपेक्षा गाडगेबाबा मोठे होते. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला झाला, तर गाडगेबाबाचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 ला झाला. म्हणजे गाडगेबाबा बाबासाहेबांपेक्षा मोठे होते. गाडगेबाबाला बाबासाहेबांनी गुरुचाच दर्जा दिला. ज्या बाबासाहेबांचं शिक्षण कार्य बाबासाहेब समोर शिक्षण कार्य इथल्या अस्पृश्यांना, इथल्या उपेक्षितांना, इथल्या गोरगरिबांना, प्रत्येक बहुजनांना घरोघरी शिक्षण पोहोचवण्याचं कार्य बाबासाहेबांनी जे हाती घेतलं होतं त्याची धुरा खऱ्या अर्थानं गाडगेबाबांनी आपल्या हातात घेतलेली आपल्याला दिसते. बाबासाहेबांचं काम गाडगेबाबांना समोर नेण्याची संकल्पना केली होती. शेवटीचा श्वास असेपर्यंत बाबासाहेबांचं कार्य गाडगेबाबांनी समोर नेण्याचं काम केलेलं आहे. ज्या वेळेस हे धर्मशाळा बांधण्याचं काम चालू होतं, असे अनेक धर्मशाळा नाशिकमध्ये आहे. गोदावरीच्या ठिकाणी धर्मशाळा बांधले, मुंबईमध्ये धर्मशाळा बांधली, अनेक ठिकाणी बेघर निवारा, ज्या लोकांना घर नाही त्या लोकांसाठी गाडगेबाबांनी आश्रम बांधले. त्या लोकांची सेवा झाली पाहिजे म्हणून गाडगेबाबांनी लोकजागृतीतून हे कार्य समोर नेण्याचं काम केलं. 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. गाडगेबाबाला जशी बातमी समजली, गाडगेबाबांनी अन्न पाणी सोडून दिलं. गाडगेबाबा स्वतःचा पोरगा मेला तर रडले नाही. गाडगेबाबाचा मुलगा, एकुलता एक मुलगा ज्या वेळेस मेला त्यावेळेस गाडगेबाबांच्या सहकाऱ्यांनी गाडगेबाबाला खबर दिली की बाबा तुमचा पोरगा मेला. गाडगेबाबा लढले नाही. गाडगेबाबा म्हणतात, असे गेले कोठ्यानं कोठी, काय लढू मी एकासाठी. पण ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस गाडगेबाबा अक्षरशः ढोरावानी रडले. दिवसभर अन्न त्याग करून गाडगेबाबा 15 दिवस जेवले नाही, 14 दिवस जेवले नाही. 15व्या दिवशी गाडगेबाबांनी सुद्धा आखरीचा श्वास घेऊन या जगातून निघून जाण्याचं काम केलं. बाबासाहेबांचं 6 डिसेंबर 1956 ला निधन झालं, तर गाडगेबाबाचं 20 डिसेंबर 1956 ला निधन झालं. 14 दिवस सतत अन्न त्याग केला. कोणासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. अरे या देशाचा भाग्यविधाता केला. गाडगेबाबाचं आखरीचं शेवटचं भाषण आहे. आजही ते युट्यूबवर अवेलेबल आहे. या देशाचा भाग्यविधाता निघून गेला. ज्या आंबेडकरांनी, ज्या बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली, इथल्या गाव कुसा बाहेरच्या लोकांना जगण्याचा अधिकार दिला, ते बाबासाहेब आज आमच्यातून निघून गेले. गाडगेबाबा 14 दिवस अन्न त्याग करून सतत रडत राहिले आणि शेवटी गाडगेबाबा 20 डिसेंबर 1956 ला या जगातून निघून गेले. त्या गाडगेबाबाची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण गाडगेबाबांचं राहिलेलं अधुरे कार्य आपण समोर नेण्याचा संकल्प केला पाहिजे. खऱ्या अर्थानं गाडगेबाबांना काय अपेक्षित होतं यावर आपण चिंतन मनन करून ते काम समोर नेण्याचं कार्य केलं पाहिजे. गाडगेबाबांना
शिक्षण कार्य या देशात खऱ्या अर्थानं समोर नेण्याचं होतं. पण त्याच शिक्षण कार्याला इथल्या मनुवाद्यांनी मूठ माती देऊन देव धर्माला उत्तेजन दिलं. ज्या गाडगे बाबाला या देशात देव धर्माचा लचांड कायमचं बंद करून टाकायचं होतं, त्याच गाडगे बाबाला देव करून त्याच गाडगे बाबाला आज देव करण्याचं काम केलं. म्हणून आज गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त आम्ही आवाहन करतो की गाडगे बाबाला देव बनवण्याचा जो संकल्प या मनुवाद्यांनी चालू केला, त्या संकल्पाला उद्ध्वस्त करायचं काम आपण केलं पाहिजे. गाडगे बाबांचे विचार आपण स्वीकारले पाहिजेत. गाडगे बाबांचे अनुयायी बनण्याचं काम आपण केलं पाहिजे. गाडगे बाबांचे भक्त बनू नका, गाडगे बाबांचे अनुयायी बना. गाडगे बाबांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचं काम करा. स्वच्छतेला महत्व द्या. गोरगरिबांना सहकार्य करा. बेघरांना आसरा देण्याचं काम करा. जे रोगी आहेत त्या रोगींची सेवा करायचं काम करा. हे गाडगे बाबांचे खरे विचार आहेत. इथल्या गोरगरिबांचं काम करून आपण गाडगे बाबांना खऱ्या अर्थानं अभिवादन करूया. आणि गाडगे बाबांचा जे संकल्प आहे, विज्ञानवादी गाडगे बाबांचे विचार आहेत, लोकजागृतीचे गाडगे बाबांचे जे विचार आहेत, कीर्तनातून गाडगे बाबांनी इथल्या बहुजनांना जागृत करायचं जे काम केलं, ते जागृत करायचं काम आपण केलं पाहिजे. आणि इथल्या आपल्या बहुजनांना देव धर्माच्या लचांडातून आपण बाहेर काढलं पाहिजे. हेच आजच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो. आणि गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबांनी इथल्या बहुजनांना कीर्तनाच्या माध्यमातून जागृत करायचा मोठी क्रांती केली, त्या गाडगे बाबांच्या विचाराला मी मानाचा मुजरा करतो. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. जय भीम, जय गाडगे बाबा.